ज्यांच्या हृदयात स्वामींचे नामस्मरण आहे त्याला कोणत्याही संकटाची भीती बाळगण्याची गरज नाही. स्वामी सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात, त्यांचे रक्षण करतात, मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनाच्या प्रवासात अनेक व्यक्तीला विविध प्रकारची माणसं भेटतात. काही लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, आपल्यातील गुण ओळखतात आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतात. आपल्यातील गुण ओळखतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. पण काही लोक असेही तुमच्या आयुष्यात असतात जे सतत नकारात्मक बोलतात, टीका करतात, टोमणे मारतात आणि आपल्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या शब्दामुळे अनेक जण खचून जातात, स्वतःवर शंका घेऊ लागतात आणि आपली स्वप्न अर्धवट सोडून देतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांच्या मतामध्ये नाही. जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्यांच्यावर टीका झाली नाही. ज्यांनी मोठी स्वप्न पाहिली, नवीन काही करण्याचा प्रयत्न केला, समाजापेक्षा वेगळा मार्ग निवडला, त्यांना सुरुवातीला विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवला नाही. त्यांनी आपले लक्ष ध्येयावर केंद्रित केले, आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठी लागले. नकारात्मक विचारांकडे जास्त लक्ष दिल्यास, लोकांकडे जास्त लक्ष दिल्यास तुम्ही तुमचं स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही. स्वामी म्हणतात, माणसाने नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहावे. जसा संघ तसा रंग. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते. वाईट सवयी आणि वाईट संगतींपासून दूर राहणे हे यशाचे महत्त्वाचे रहस्य आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 65 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, अनेक वेळा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात कारण त्यांना तुमची प्रगती पाहवत नाही. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ असतात. त्यांना वाटतं की तुम्ही यशस्वी झालात तर त्यांचे महत्त्व कमी होईल, त्यामुळे ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या शब्दामुळे तुमची किंमत कमी होत नाही. स्वामी म्हणतात, तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या महत्त्वाची नाही. महत्त्वाचे हे आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमकुवत करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात, तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामींची शक्ती तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, प्रयत्न करणं तुमचं काम आहे, फळ देणं हे माझं काम आहे. तुम्ही तुमचे 100% योगदान द्या, सर्व स्वामींवर सोडून द्या. वाईट वेळ नक्कीच बदलते, फक्त संकट काळात स्वतःचा संयम गमावू नका. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधार नाही. चिंतेने माणूस खचतो, पण स्वामींचे चिंतन केल्याने मनात सकारात्मकता निर्माण होते आणि संकटाशी लढण्याची ताकद आपल्याला मिळते. स्वामी म्हणतात, परिस्थिती जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप खराब असेल, तुमच्या आयुष्यात दुःख असेल, तेव्हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा निसर्गाचा नियम आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जेव्हा लोक तुमची साथ सोडतील. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, जग बदलू शकते पण तुमच्या पाठीशी उभे राहिलेले स्वामी कधीच बदलणार नाहीत. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल की तुम्हाला अपयश येईल, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, अपयश ही समाप्ती नाही, ती एक नव्या आणि चांगल्या सुरुवातीची नांदी असू शकते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मनात श्रद्धा आणि जिद्द असेल तर विश्वासाच्या बळावर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. नेहमी सकारात्मक राहा आणि चांगले कर्म करत राहा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. सर्व इच्छा, स्वप्न तुमची पूर्ण होते. फक्त आपल्याला सकारात्मक विचार करायचे आहेत
आपण जर दुसऱ्याबद्दल वाईट बोललो तर स्वामी वाईट बोलणाऱ्यांच्या पाठीशी कधीच उभे राहत नाही. स्वामी म्हणतात, जर तू इतरांना दुःख देऊन माझ्याकडे जर सुखाची अपेक्षा करत असेल तर तू तुझं सुख विसरून जा, कारण मी त्रास देणाऱ्यांच्या मागे नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या मागे उभा राहतो. म्हणून कोणाला त्रास होईल, कोणाचं मन दुखेल असं वागू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 64 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामींचे हे एक वाक्य भक्ताला जगातील सर्वात मोठे बळ देते. जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हा हा एक शब्द आपल्याला धीर देतो. ज्यांच्या हृदयात स्वामींचे नामस्मरण आहे त्याला कोणत्याही संकटाची भीती बाळगण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे कर, फळाची चिंता माझ्यावर सोड. जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुला वेळेवर नक्कीच मिळेल. लोकांच्या बोलण्याने खचून जाऊ नका, कारण माणसं बदलतात पण स्वामींचा न्याय आणि कृपा कधीच बदलत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता अशी करा की ज्यामधून मार्ग निघेल, अशी करू नका की ज्याने आयुष्य संपून जाईल. सर्व भार स्वामींवर सोपवून निश्चिंत राहा. कठीण काळात कधीही धीर सोडू नका, कारण सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी अग्नीतून तापून सुलाखून निघावं लागते. केवळ प्रार्थना करून चालत नाही, सोबतीला प्रामाणिक प्रयत्नाची जोड असावी लागते. कोणाचाही द्वेष करू नका, लोकांना माफ करायला शिका. स्वामी तुमचा सांभाळ करतील. मी केले हा अहंकार ज्या दिवशी संपेल त्या दिवशी स्वामींच्या कृपेची अनुभूती येईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. केवळ तुमच्यात दृढ विश्वास आणि अथांग शक्ती हवी. स्वामी म्हणतात, परिस्थिती बदलणे जेव्हा आपल्या हातात नसते तेव्हा स्वतःला बदलणे हाच एकमेव उत्तम मार्ग असतो. प्रत्येक संकट आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येत असते. फक्त ती ओळखण्याची गरज आपल्याकडे हवी. कालचा दिवस कसाही गेला असला तरी आजचा नवीन सकाळ आपल्याला एक नवीन संधी देते. थेंब थेंबे साचून जसा समुद्र बनतो तसेच रोजचे छोटे छोटे पॉझिटिव्ह प्रयत्न एक दिवस मोठे यश मिळवून देते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही विचार करत त्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीने अधिक ताकदवान आणि हुशार आहात. स्वामी म्हणतात, आनंद राहण्याची एकच गोष्ट आहे जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहणे, आणि जे नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे यातच खरे सुख आहे. लोकांच्या बोलण्याकडे जितकं लक्ष द्याल तितके चहामधील साखरेकडे देता. जास्त गोड बोलणारे आणि जास्त कडू बोलणारे दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. स्वामी म्हणतात, चुका झाल्या तर खचू नका, कारण प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून भूतकाळाचा विचार करून वर्तमान खराब करू नका. अशा लोकांच्या सोबत राहा जे तुमच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देतात आणि तुम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देतात. म्हणून अशा सकारात्मक लोकांसोबत राहा जेणेकरून तुमचं आयुष्य उत्तम आणि सुंदर होईल. स्वामी म्हणतात, लोकांच्या वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही, कारण तुझा कर्ता आणि करविता तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपलं भविष्य घडवते. स्वामी म्हणतात की कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला मी एकटं सोडणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे, आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर. चिंता भय सोडून दे. स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग.
स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर इथून पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. हातामध्ये येणारा पैसा वाढला तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. कर्माचं तत्व फार वेगळं असते बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण न कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळाट. स्वामी म्हणतात, कोणी माझं वाईट करतंय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.